जो शिकतो तो टिकतो हे वाक्य अनेक ठिकाणी लिहिलेलं पाहिलं. मी सुद्धा माझ्या चुकांकडून शिकलो. या पॉडकास्टचा हेतू एकच आहे, तो म्हणजे मी जे माझ्या अनुभवातून शिकलो तेच तुम्हाला सांगायचं. निश्चितच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. चला ऐकूया. अगोदरच्या 5 एपिसोडमध्ये आपण वेळेबद्दल बरंच काही शिकलो. उदाहरणार्थ वेळ काय आहे, वेळ कसा वापरला पाहिजे, मी माझ्या चुकांवरती विजय कसा मिळवला वगैरे वगैरे आपण शिकलो. आज आपण पाहणार आहोत की वेळ वाया घालवणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याबद्दल आपण काय करायचं आहे. तर काही वाक्य त्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊया. वेळ हा पैशासारखा आहे जो आपण खर्च करतो. वेळ जसा काही हा वाऱ्यासारखा आहे जो निघून जातो. वेळ हा वाळूसारखा आहे जो हातातून निसटून जातो. वेळ एका देणगीप्रमाणे आहे जो आपण इतरांना देतो. वेळेला या प्रकारच्या अनेक उपमा देता येतील. प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळत असतात. काही जण त्या 24 तासांचं सोनं करतात, तर काही जण मिळालेला वेळ वाया घालवतात. वेळ ही अशी एक गोष्ट आहे जी आपणास धरून ठेवता येत नाही, तर फक्त वापरता येते. याचाच अर्थ खर्च करता येते. तर आपण वेळ कसा वाया घालवतो याबद्दल शिकूया. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या अपयशाबद्दल दुःख करीत राहणे. आपण आजूबाजूला पाहिलं तर अनेक लोक अयशस्वी दिसतात आणि फार थोडकेच लोक यशस्वी दिसतात. प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा असते, परंतु यश लगेचच मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. कोणीतरी म्हटलं आहे की प्रयत्नांती परमेश्वर. याचा अर्थ असा की आपण जर प्रयत्न केले तर आपणाला परमेश्वर सुद्धा भेटू शकेल. तर मित्रांनो, अपयश ही आपल्या जीवनातील एक बाब आहे. त्याचा सामना आपल्याला प्रत्येकाला करावा लागतो. अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये. अनेक लोक 1-2 वेळा अपयश आल्यानंतर दुःख करीत बसतात व आपला वेळ वाया घालवतात. जर त्यांनी वेळ वाया न घालवता प्रयत्न करत राहिले असते तर ते यशस्वी ठरले असते. मागील पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन या व्यक्तीची गोष्ट सांगितली. त्यांनी 10,000 वेळा प्रयत्न केला आणि शेवटी ते इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावू शकले. परमेश्वराने मनुष्याला विचार करण्याची ताकद दिली आहे आणि त्याने योग्य प्रकारे विचार केल्यास त्याला यश निश्चितपणे मिळेलच. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो त्या ठिकाणी आमच्या कॉरिडॉरमध्ये एक फार छोटा पक्षी येत असे आणि तो गवताचं नाही तर मातीचं घरट बांधत असे. आश्चर्य वाटलं ना? एक छोटी काळी चिमणी त्याला आपण म्हणता येईल. त्या मातीच्या घरट्यामधून नेहमी थोडासा कचरा जमिनीवर पडत असे. या पक्षाची विशेष गोष्ट ही होती की तो एकाच प्रकारची माती आणून त्या घरट्याला चिकटवत असे. ते घर सिलिंगला किंवा असं म्हणूया RCC कॉलमला चिकटलेले असे. आम्हाला त्या नेहमी पडणाऱ्या मातीला पाहून कंटाळा आला होता आणि एके दिवशी आमच्या मोलकर्णीला एक मोठी काठी घेऊन ते घर काढून टाकण्यास सांगितले. आम्हाला असे वाटते की तो पक्षी पुन्हा घर बांधणार नाही, परंतु त्याने त्याच ठिकाणी पुन्हा घर बांधण्यास सुरुवात केली आणि पूर्णही केलं. आम्ही अनेक वेळा ते घर मोडले आणि त्या पक्षाने ते पुन्हा बांधलं. शेवटी आम्ही कंटाळून गेलो आणि त्या पक्षाच्या घराला आम्ही कधीच मोडलं नाही. आम्ही हरलो, परंतु तो पक्षी हरला नाही. अपयश आलं किंवा घर मोडलं गेलं म्हणून त्याने घर बांधण्याचं थांबवलं नाही. त्या पक्षाच्या जागी जर आपण असतो आणि आपलं घर जर कोणी जमीनदोस्त केलं असतं तर पुन्हा एकदा घर बांधण्याची इच्छाच निघून गेली असती आणि आपण कधीच घर बांधलं नसतं. आपल्या अपयशावर खूप विचार करीत राहिल्यास आपल्याला यशस्वी होता येणार नाही व आपला वेळ वाया जाईल. आपण जर अपयशाचा विचार सोडून दिला आणि प्रयत्न करीत राहिलो तर निश्चितच यश
आपल्याकडे धावत येईल. परिपूर्ण होण्याची इच्छा बाळगणे, याचा अर्थ परफेक्ट होण्याची इच्छा बाळगणे. इंग्रजीमध्ये याला ऑब्सेशन विथ परफेक्शन असं म्हणता येईल. याचा अर्थ असा की एखादं काम हातामध्ये घेतलं की ते अत्यंत उत्तम प्रकारेच झालं पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं, किंवा परिपूर्ण असलं पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं. इंग्रजीमध्ये असं म्हटलं आहे की परफेक्शनिस्ट आर दोज पीपल who will not live at peace with themselves and not allow others to be at peace. याचा अर्थ असा आहे की जे लोक परिपूर्ण होण्याची इच्छा बाळगतात ते स्वतः कधीच शांतीने जगत नाही आणि इतरांनाही शांतीने जगू देत नाहीत. इंग्रजीमध्ये आणखीन एक वाक्य आहे. ते वाक्य असं म्हणतं की परफेक्शनिस्ट आर दोज पीपल हू टेक लॉट ऑफ ट्रबल अँड गिव्ह इट टू अदर्स. याचा अर्थ असा आहे की परिपूर्ण होण्याची इच्छा बाळगणारे जे लोक असतात ते स्वतः खूप त्रास घेतात आणि ते इतरांनाही त्रास देतात. माझे वडील परफेक्शनिस्ट होते आणि मी त्यांना एक वाक्य म्हणत की या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही, परंतु ते मला म्हणत की परफेक्ट होण्याचा प्रयत्न का करू नये, याचा अर्थ परिपूर्ण होण्याचा प्रयत्न का करू नये. माझे वडील एक उत्तम म्युझिशियन होते. त्यांनी परिपूर्ण असण्याची अपेक्षा धरणं काही चुकीचं नव्हतं. मलाही गाण्याची आवड होती आणि म्युझिक वाजवण्याची इच्छा होती. माझे वडील जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या गावी यायचे ते मला घेऊन बसत असत आणि म्हणे चल गा सा. मग ते म्हणायचे असं नाही, असं गा सा. एकदा दोनदा त्यांनी बघितलं की याचा काही सा लागत नाहीये आणि ते मला म्हणाले बरोबर गा. मला वडिलांची भीती वाटायला लागली आणि मी म्युझिक आणि गाणं शिकण्याचं सोडून दिलं. परिपूर्ण होण्याची इच्छा बाळगल्यामुळे आपल्या जीवनातला वेळ खूप खूप वाया जातो. पूर्ण माहिती मिळेपर्यंत वाट पाहणे. तिसरा मुद्दा, इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू शकतो की वेटिंग फॉर ऑल फॅक्ट्स. अनेक वेळा आपल्या जीवनातील निर्णय घेत असताना आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही आणि आपण जर पूर्ण माहिती मिळेपर्यंत थांबलो तर खूप वेळ वाया जाईल आणि आपल्याला निर्णय घेता येणार नाही. इंग्रजीमध्ये आणखीन एक वाक्य आहे, रॉंग डिसिजन इज बेटर दॅन डिलेड डिसिजन. या वाक्याचा अर्थ असा आहे की खूप वेळाने निर्णय घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे चांगले आहे. जे नेते असतात ते निर्णय प्रथम घेतात आणि पूर्ण माहिती मिळण्याची वाट पाहत नाही. नायकी कंपनीचं एक स्लोगन आहे, ते तुम्हाला कदाचित ठाऊक असेल, जस्ट डू इट. याचा अर्थ करून टाका, निर्णय घ्या. खूप विचार करत राहिल्यास आपला निर्णय देता येत नाही. म्हणून कधी कधी मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन निर्णय घेण्याची गरज असते, ज्यामुळे वेळ वाया जात नाही. खूप विचार करत राहिल्यास आपल्याला निर्णय घेता येत नाही. म्हणून कधी कधी मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन निर्णय घेण्याची गरज असते. हे केल्यामुळे आपला वेळ वाया जात नाही. चौथी गोष्ट, योजना न करणं व योग्य गोष्टीला प्राधान्य न देणं. इंग्रजीमध्ये अजून एक वाक्य आहे, इफ यू डू नॉट प्लॅन फॉर सक्सेस देन यू हॅव ऑलरेडी प्लॅन फॉर द फेलियर. या वाक्याचा अर्थ असा आहे की जर आपण यशासाठी योजना केलेली नाही तर आपण नक्कीच अपयशाची योजना केलेली आहे. मी बरीचशी इंग्रजी वाक्य सांगत आहे, परंतु ती इंग्रजी वाक्य सांगण्याचा किंवा माझा हेतू एकच आहे की या इंग्रजी वाक्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी करत आहे. इंग्रजीमध्ये आणखीन एक वाक्य आहे, ते म्हणतं इफ यू फेल टू प्लॅन यू हॅव प्लॅन टू फेल. मराठीमध्ये असं म्हणतात की जर आपण योग्य प्रकारे योजना केली नाही तर आपण अपयशाची योजना केलीच आहे. योजना करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच असे म्हटले आहे की ज्या कामाची आपण योजना करतो ते काम 50% पूर्ण झाल्यासारखे आहे. या जगामध्ये अत्यंत थोडे लोक योजना करतात आणि त्यामुळे सर्वाधिक लोक अयशस्वी ठरतात आणि आपला वेळ वाया घालवतात. काही उदाहरणं, अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या कोणत्याही सामानाची यादी न करता शॉपिंग मॉलमध्ये जातात आणि किंवा डी मार्टमध्ये जातात आणि तिथे पोहोचल्यावर जे काही समोर दिसतं ते खरेदी करतात.
आणि बऱ्याच वेळा ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू त्या खरेदी करतात आणि ज्याची गरज होती त्या वस्तू न घेता घरी येतात. बहिणींनो, माझी क्षमा करा. ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून बोललेलो आहे. अनेक परिवार आपल्या दिवाळीच्या सुट्टीचे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठं जायचं याचं प्लॅनिंग किंवा योजना करीत नाही, ज्यामुळे त्यांना ट्रेनचं तिकीट मिळत नाही. म्हणूनच त्यांना अधिक पैसे द्यावे लागतात आणि बराचसा गोंधळ होतो व वेळ वाया जातो. अनेक ऑफिसमध्ये काम करणारे लोक महत्त्वाच्या कामाची यादी करत नाही. उदाहरणार्थ अर्जंट कोणतं, इम्पॉर्टंट कोणतं, ते त्यांच्या समोर येणारी सगळी कामं करतात आणि जेव्हा ते कामाला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्याकडे योजना नसते आणि संध्याकाळी त्यांना असं दिसून येतं की त्यांना जे काम करायला पाहिजे होतं ते करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. असे काही पालक आहेत जे आपल्या परिवाराचं फॅमिली प्लॅनिंग किंवा किती मुलांना जन्म द्यायचा याची योजना करीत नाहीत व काळजीही घेत नाही, ज्यामुळे त्यांना अनेक मुले होतात आणि त्यानंतर त्यांना पस्तावा होतो. प्रोक्रॅस्टिनेशन हा इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ काम पुढे ढकलणे. हिंदी भाषेमध्ये एक वाक्य आहे जे आपल्याला माहीत असेलच, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, अभी करे सो चालू कर. काही लोकांनी हे वाक्यच बदलून टाकलेलं आहे. ते असं म्हणतात, आज करे सो कल कर, कल करे सो परसो कर आणि परसो करे सो कभी मत कर. हसलात ना? हे वाक्य समजणं अत्यंत सोपं आहे. आपली दररोजची काम आपण पुढे ढकलल्यामुळे ती जमा होतात आणि खूप वेळ वाया जातो. उदाहरणार्थ व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज, डाउनलोड केलेले व्हिडिओ वगैरे 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 ते इतके जमा होतात आणि त्याबद्दल आपण निर्णय घेत नाही, म्हणून आपल्या सेलफोनवरती जागा उरत नाही. 5वा मुद्दा, निर्णय न घेणे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दररोज निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय साधारण असतात तर काही अत्यंत महत्त्वाचे असतात. या कारणामुळे जी व्यक्ती निर्णय घेते ती यशस्वी होते आणि जे निर्णय घेत नाही ती अयशस्वी होते. या जीवनामध्ये जे नेते असतात किंवा ज्यांना लीडर व्हायचं असतं त्यांना निर्णय घेण्यास शिकलं पाहिजे. नेते असतात ते कोणताही वेळ वाया न घालवता लगेचच निर्णय घेतात, म्हणून ते यशस्वी लोक आहेत. महान नेते महान आहेत कारण त्यांनी कोणताही वेळ वाया न घालवता निर्णय घेतले आहेत. 6वी गोष्ट, स्वतःच काम करीत राहणे. याला इंग्रजीमध्ये नॉन डेलिगेशन म्हणतात. याचा अर्थ असा, सगळीच कामं स्वतः करीत राहणे व कोणालाच काम न देणे. ज्या व्यक्तीला असं वाटतं की कोणीही आपल्यासारखं काम करू शकणार नाही, अशी व्यक्ती सगळी कामे स्वतःच करीत राहते. त्या व्यक्तीला असे वाटते की त्याने जर काम केलं नाही तर काम कधीच पूर्ण होणार नाही. या प्रवृत्तीमुळे त्याच्यावरती कामाचा भार पडतो आणि वेळ वाया जातो. डेलिगेशन या शब्दाचा अर्थ आहे की सगळीही कामं स्वतः न करता इतरांना काम वाटून देणे. हे केल्यामुळे 2 गोष्टी घडतात. एक, अधिक कामं पूर्ण होतात आणि काम देणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे काम उत्तम प्रकारे करण्यास अधिक वेळ मिळतो व वेळेची बचत होते. योग्य प्रकारच्या वेळेचं नियोजन इतरांना काम देण्यामध्ये आहे, स्वतः करण्यामध्ये नाही. 7वी गोष्ट, कोणतीही यादी न करता सभा घेणे. जेव्हा केव्हा सभा घ्यायची असते तेव्हा त्या सभेमध्ये कोणत्या गोष्टीवरती चर्चा करायची याची यादी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वेळा असं दिसून आलं आहे की कोणती यादी न केल्यामुळे अशा गोष्टींवर चर्चा केली जाते ज्याचा संबंध कोणत्याही कामाबरोबर नसतो. बहुधा लोक मीटिंग संपण्यात एकमेकांना विचारतात की आपण कोणत्या कारणासाठी भेटलो होतो, आज आपण काय निर्णय घेतले. योग्य प्रकारची माहिती नसल्यामुळे किंवा योग्य प्रकारची यादी न केल्यामुळे मीटिंगमध्ये वेळ वाया जातो. 7वा मुद्दा, फोनवरती किंवा ईमेल पाठवण्यामध्ये अमर्याद वेळ घालवणे. असा समज आहे की जी व्यक्ती सारखी फोनवरती असते आणि कम्प्युटर समोर बसलेली असते व मेल पाठवते ती व्यक्ती खूप काम करीत आहे. हा एक भ्रम आहे. जुन्या काळामध्ये खूप कमी लोकांकडे फोन होते. आता जवळजवळ सगळ्यांकडे फोन आहेत आणि कामं काही संपत नाही आहेत. लोकांनी जर फोन उचलला नाही, म्हणजे आलेला फोन जर उचलला नाही तर त्यांना अपराधीपणाची भावना वाटते. त्यांना असे वाटते की सगळेच फोन महत्त्वाचे आहेत
आणि ते सगळेच फोन उचलतात आणि बोलतात. काही लोकांनी आपल्या फोनवरती उत्तर देणारे सेटिंग केलेले आहे. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचा फोन आल्या आल्या त्या व्यक्तीला एक संदेश, एक मेसेज जातो की मी बिझी आहे आणि मी तुम्हाला नंतर फोन करीन. या कारणामुळे वेळेची बचत होते. त्याचप्रमाणे आपला फोन सायलेंट मोडवर ठेवल्याने आपले महत्त्वाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्या सोयीनुसार त्यांना फोन करता येईल. हे केल्यामुळे कोणाला फोन करायचा आणि कोणाला फोन करायचा नाही हे ठरवता येईल आणि वेळेची बचत होईल. पुढचा मुद्दा, फेसबुक, व्हॉट्सअप, SMS, रील्स, इंस्टाग्राम वगैरे. आजकाल परिवारामध्ये सगळ्यांकडे सेलफोन आहेत. प्रत्येकजण फेसबुक, व्हॉट्सअप, रील्स तासन तास वापरतात, तासन तास पाहतात आणि कितीतरी तास वाया घालवतात. त्यांना हे कळतच नाही की त्याने किती वेळ वाया घालवला आहे. सेलफोन चांगला आहे, परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर आपल्या जीवनामध्ये उत्तम वेळ वाया जाईल आणि त्याचबरोबर आपले जीवनही व्यर्थ जाईल. मला विश्वास आहे की तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. मी म्हणतो की ही पाहिलेली व्हिडिओ किंवा ही ऐकलेली पॉडकास्ट जी आहे ती इतरांना पाठवा, त्यांना सुद्धा शिकता येईल. हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण या प्रकारचे पॉडकास्ट किंवा व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. हा एपिसोड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या एपिसोडमधून नवीन काहीतरी शिकायला मिळालंच असेल, पुढचा एपिसोड जरूर ऐका. शेअर, फॉलो, सबस्क्राईब आणि रेटिंग देण्यासाठी विसरू नका. एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद.